नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती, विधवा महिला आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट म्हणजे त्यांचा जो पुढचा हप्ता आहे हा न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही लाभार्थ्यांना हा हप्ता मिळणार नाहीये आणि त्यांची जी कारणं आहेत याबाबतचं परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत हे परिपत्रक आहे. जर पुढचा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर ही प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर हे जे लाभार्थी आहेत यामध्ये नमूद केलेले त्या लाभार्थ्यांना पुढचा हप्ता जानेवारीचा असेल किंवा त्याच्यानंतरचे हप्ते येणं बंद होऊ शकतं. तर नक्की कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, नक्की काय काय प्रोसेस आहे, परिपत्रकामध्ये काय म्हटलंय, सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत. कोणकोणत्या लाभार्थ्यांना पुढचा हप्ता मिळणं शक्य होणार नाही, कदाचित त्यांना पुढचा हप्तापासून बंद होऊ शकतो, तर याची कारणं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकतो ही जी अपडेट आहे, एक नवीन परिपत्रक जारी झालेलं आहे. परिपत्रक तुमच्या समोर पहिल्यांदा परिपत्रक आपण पाहून घेऊयात आणि त्याच्यानंतर त्याबद्दलची माहिती, विस्तारित माहिती सगळ्या जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रातील सगळ्या निराधार बांधवांसाठी डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, जानेवारीचा जो हप्ता आहे याबाबतची आपण माहिती पाहणार आहोत. तर परिपत्रक मध्ये काय म्हटलंय, उपरोक्त विषयांकित संदर्भानुसार पुणे जिल्ह्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहबँकांना कळवण्यात येते की संदर्भीय पत्रानुसार प्राप्त झालेल्या सूचनेनुसार संजय गांधी अनुदान योजनेमधील सर्व लाभार्थ्यांचं चालू आर्थिक वर्ष 2025-26 मधील ग्रामसेवक यांचा हयात प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहबँक अहवाल, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड झेरॉक्स 31 जानेवारी 2026 अखेर पर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत संजय गांधी अनुदान जमा होते त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडे जमा करावे. तसेच इतर बँकमध्ये अनुदान जमा होत असेल तर अशा सर्व विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थी यांनी हयात प्रमाणपत्र संजय गांधी कार्यालयामध्ये 31 जानेवारी 2026 अखेरपर्यंत जमा करायचा आहे. अन्यथा शासन निर्णय क्रमांक जो आहे यानुसार दिनांक 20 ऑगस्ट 2019 नुसार यामध्ये 31 जानेवारी 2026 अखेरपर्यंत ज्या विशेष सहाय्य योजनेमधील लाभार्थी जे आहेत कालावधीत हयात प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहवाल सादर न केलेल्या लाभार्थ्यांचं अर्थसहाय्य जे आहे यांचा पेन्शनचा हप्ता, महत्वाची माहिती, पेन्शनचा हप्ता बंद करण्यात येईल बाबत सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते. तर अशा पद्धतीने महत्वाचे अपडेट महाराष्ट्रातील विशेष सहाय्य योजनेमध्ये जे महत्वाचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना आणि वृद्धापकाळ यासारख्या विशेष सहाय्य योजनांचे लाभार्थ्यांसाठी ही बातमी, ही माहिती अत्यंत महत्वाची अशी आहे. कारण जर तुम्ही वेळेवर आवश्यक कागदपत्र सादर केली नाहीत तर पुढील हप्ते नियमित स्वरूपात तुम्हाला मिळणार नाहीत आणि हे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे पाहू शकता लाभार्थ्यांचं अर्थसहाय्य हे बंद होण्याचा धोका आहे. आता काय काय कागदपत्र लागणार आहेत, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतोय की आवश्यक कागदपत्रांची यादी दरवर्षी, मला वाटतंय जे जुने लाभार्थी आहेत त्यांना माहित असेल की दरवर्षी ही कागदपत्र पुन्हा एकदा जमा करावी लागतात आणि वेळेवर ती जमा केलेला तुम्हालाच फायदा होणार आहे. तुमचा जो हप्ता आहे हा वेळेवर तुम्हाला येऊन जाईल. तर या योजनेसाठी महत्वाचे जे कागदपत्र आहेत हे तुमचे, जेणेकरून तुमचे लाभ जे आहे सुरू राहतील. तर यामध्ये ग्रामसेवकाकडूनचं हयात प्रमाणपत्र, जीवन प्रमाणपत्र किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अहवाल. आता हा फक्त पुणे जिल्हा अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी, बाकीचे लाभार्थी असतील ते त्यांचं हयातीचं प्रमाणपत्र जे आहे घेऊन सबमिट करू शकतात. हा त्यांचा डॉक्युमेंट जे आहे सबमिट केले जाऊ शकतं. बँकेकडून सुद्धा तुमची जर पेन्शन तुमची जमा होत असेल त्या ठिकाणी तुमचं बँकेकडून सुद्धा लाईफ सर्टिफिकेट जे आहे, जीवन प्रमाणपत्र हे घेतलं जाऊ शकतं डाउनलोड करून त्यांच्याकडून
तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर ना आधार कार्ड आवश्यक आहे, बँकेची पासबुक, रेशन कार्डची झेरॉक्स प्रत सुद्धा ही द्यायची आहे. तर हे सगळे जे कागदपत्र आहेत, कदाचित उत्पन्नाचा दाखला आता आला नसेल तर तो नंतर लागू शकतो, तो सुद्धा तुम्हाला सबमिट करावा लागेल. ही कागदपत्र व्यवस्थित तयार ठेवा, कारण हयातीचं प्रमाणपत्र दाखवण्यासाठी आणि बँक खात्याची वैधता तपासण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि हे चेक केले जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे कागदपत्र कुठं आणि कशी सादर करायची आहेत. परिपत्रकानुसार सगळी माहिती दिलेली आहे. आता तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये जरी असलात तरी त्या जिल्ह्याच्या तालुका जो आहे तालुक्याअंतर्गत तहसील शाखेमध्ये निराधार शाखा जी आहे, निराधार योजनेअंतर्गत त्या निराधार शाखेमध्ये तुम्हाला कागदपत्र जमा करायचे आहेत. काही अडचणी असतील तर त्या सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही शंका या विचारू शकता. तर या जागा तुमच्या अनुदान जमा होणाऱ्या बँकेवर अवलंबून आहे. हे महत्वाचं आहे. जर अनुदान तुमचं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत जमा होत असेल तर ही सगळी कागदपत्र त्या बँकेत तुम्हाला जमा करावे लागतील. 31 मार्च 2026 पूर्वी बंधनकारक आहे. आणि जर अनुदान इतर बँकेत जमा होत असेल तर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जे टेबल आहे ते असेल तिथे, त्या ठिकाणी त्यांचं ऑफिस असेल, निराधार योजनेचं कार्यालय, या ठिकाणी तुमची कागदपत्र तुम्हाला सबमिट करायची आहेत. तर मध्यवर्ती बँकेचं जो हे फक्त पुणे जिल्ह्यासाठी झालं. पुणे जिल्ह्याअंतर्गत तुमचा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत तुमचं पेन्शन जमा होत असेल त्या ठिकाणी तुम्ही ही कागदपत्र जमा करू शकता. बाकी लाभार्थ्यांनी मात्र निराधार शाखेमध्ये जमा करायचे आहेत. सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे दुसऱ्या जिल्ह्याचे जे लाभार्थी आहेत, दुसऱ्या तालुक्याचे तहसील यांनी सुद्धा निराधार शाखेमध्ये त्यांचे जे कागदपत्र आहेत हे जमा करणं आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यातील जे मध्यवर्ती बँक खातेदारांसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, पासबुक आणि हयात प्रमाणपत्र सोबत सादर करणं आवश्यक आहे. इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा अशा पद्धतीच्या सूचना लवकरच येतील. तरी सुद्धा हीच कागदपत्र लागणार आहेत. दुसरी वेगळी कागदपत्र तुम्हाला आवश्यक नाहीयेत. तर ही कागदपत्र तुम्ही तयार ठेवू शकता. शेवटची तारीख लक्षात ठेवायची आहे. पुणे जिल्ह्यासाठी 31 जानेवारी 2026 आहे. बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा अशाच पद्धतीचे अपडेट लवकरच जाहीर होतील. तर ह्या प्रमाणपत्र किंवा बँक अहवाल सादर केलं नाही तर तुमचं जे अर्थसहाय्य आहे ह्या वर्षासाठीचं किंवा नवीन जे आर्थिक वर्ष आहे हे बंद होऊ शकतं. तर हा जो परिपत्रक आहे शिरूर तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत हे पत्र प्रसिद्ध झालं आहे. तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परिपत्रक जाहीर झाली असतील. नसली झाली तर लवकरच होतील. तुम्ही चेक करू शकता. चौकशी करणं आवश्यक आहे. तर त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीचे कागदपत्र तुमच्याकडे तयार नसतील तर आत्ताच कागदपत्र तयार करून ठेवा, जेणेकरून तुमचा लाभ जो आहे हा आता जसा येत होता त्याच पद्धतीने पुढे सुद्धा चालू राहील, बंद होणार नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसाठी बँक शाखेमध्ये जाऊन तुमची कागदपत्र जमा करायची आहेत 30 जानेवारी 2026 पूर्वी. इतर बँकांसाठी तहसील कार्यालय संजय गांधीचं डेस्क आहे, त्या ठिकाणी तुम्ही हे जमा करू शकता 31 जानेवारी पर्यंत. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुमच्या तालुक्यातील पत्र येईपर्यंत कागदपत्र जमा करण्याची काही करू नका. कारण जर तुम्ही कागदपत्र जाऊन जमा केलेत त्या ठिकाणी तरी सुद्धा पुन्हा जेव्हा परिपत्रक येईल तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा कागदपत्र जमा करावे लागतील. त्यामुळे जोपर्यंत तुमच्या तहसील कार्यालयातून परिपत्रक जाहीर होत नाही की तुम्हाला कागदपत्र जमा करायचे आहेत तोपर्यंत या गोष्टीची घाई करू नका. कागदपत्र सादर करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते स्वीकारले जाणार नाहीत आणि स्वीकारले तरी तुम्हाला पुन्हा डबल कागदपत्र सबमिट करावे लागतील. तर ही गोष्ट महत्वाची आहे. सध्याचे अपडेटचे परिपत्रक आहे हे पुणे जिल्ह्याअंतर्गत आलेलं आहे शिरूर तालुक्यासाठी. तुमच्या तालुक्याचं जेव्हा जाहीर होईल त्या ठिकाणी तुम्हाला यामध्ये सबमिट करणं हे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हे महत्वाचे जे असे अपडेट आहे जारी झालेली आहे. निराधार योजनेअंतर्गत हे महत्वाचं जे परिपत्रक आहे हे जारी झालेलं आहे. तर या पद्धतीने दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे निराधार योजनेअंतर्गत जो जानेवारीचा हप्ता आहे हा कधीपर्यंत येणार आहे याबाबत लाभार्थीचे आहे सध्या आपले प्रश्न विचारत आहेत. तर अद्यापही कोणत्याही पद्धतीची अपडेट नाही आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की जिल्हा परिषदेसाठीचं आणि पंचायत समितीचं ज्या यामध्ये निवडणुका आहेत त्यासाठीचं आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र याच दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी यामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी जो लाभ आहे हा देण्यात आला. मात्र त्याचवेळी निराधार योजनेअंतर्गत कोणताही निर्णय अद्यापही घेण्यात आलेला नाहीये.
अपेक्षा आहे 20 तारखेपर्यंत तरी जो लाभ आहे किंवा त्याबद्दलची जी काहीतरी अपडेट आहे गेल्या वेळीच्या वेळेला डिसेंबर महिन्यामध्ये जी आपल्याला अपडेट आली होती त्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये पोर्टलवर यामध्ये अपडेट देण्यात आली होती की तुमचा जो लाभ आहे 4 ते 5 दिवसामध्ये जमा होईल आणि डिसेंबरच्या अगदी शेवटी जानेवारीच्या 1 तारखेला लाभ जो जमा झाला होता त्याच पद्धतीने कदाचित ह्या महिन्यामध्ये सुद्धा जानेवारीचा जो हप्ता आहे पेन्शन जमा होण्याची शक्यता आहे. सगळ्या महत्वाच्या अपडेट दररोज अशाच आपण घेत असतो. तर या अपडेट मिळवण्यासाठीच निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठीच्या सगळ्या महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.